प्रत्येक जण ना एक प्रश्न विचारत असतो. आणि आता जर सोशल मीडियाला आपण जर गेलो ना आणि कोणी कुठं पण बघितलं, कोणत्या अकॅडमीचे सर असो किंवा कुठेही पण असो, ठीक आहे, सगळ्यात जास्त एक प्रश्न कॉमन तुम्हाला सापडेल आणि तो प्रश्न एकच कॉमन आहे की सर पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार आहे किंवा वनरक्षकची जाहिरात कधी येणार आहे किंवा वनसेवकची जाहिरात कधी येणार. माझ्या राजांनो लक्षात घ्या, जाहिरात कधी येईल हे कोणी सांगणार नाही. तुम्हाला सांगाल, सगळे सांगाल 1 महिन्याने येईल, 2 महिन्याने येईल, 3 महिन्याने येईल, ठीक आहे. जोपर्यंत जाहिरात निघत नाही तोपर्यंत जाहिरातीच्या भरोश्यावर बसू नका. तुम्ही जर असं विचार करत राहिले की जाहिरात 2 दिवसांनी येईल, जाहिरात 4 दिवसांनी येईल, ठीक आहे, किंवा महिनाभराने येईल, तर तुम्ही फक्त जाहिरातीची वाट बघत बसता. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करणार नाही. होऊ शकतं की जाहिरात 15 दिवसात आली आणि तुम्ही 15 दिवस पूर्ण टाइमपास केला, तर मग त्या गोष्टीला अर्थ राहील का? तर नाही राहणार. मग जर त्या गोष्टी जर अर्थ नाहीये, म्हणजे आपण वाट बघण्याला काही अर्थ नाही, जाहिरात जेव्हा यायची तेव्हा येईल, तर तोपर्यंत तुम्ही टाइमपास का करताय? तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे, ठीक आहे. जाहिरातीची वाट बघू नका. जाहिरातीची वाट जर बघत बसला तर तुम्ही फक्त जाहिरातीची वाट बघणार आहे, अभ्यासाकडे लक्ष देणार नाही. आता जाहिरात आली तर 1 महिन्यात किंवा 2 महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे, ठीक आहे. पण बघा, होऊ शकतं की 1 महिना अजून लेट होईल, होऊ शकतं की 15 दिवसातच जाहिरात येईल, ठीक आहे. काय होऊ शकतं, जाहिरात निघायला टाइम नाही लागू शकत, ठीक आहे. ते जर तुम्ही वाटच बघत बसलात आणि ह्या गोष्टी जर करत बसलात तर तुमचा फक्त